सडा टाकता टाकता विचारते रखुमाई, नाथ नाही रावळात कुठे गेला सांगाबाई. खाली पाहून जराशी बोलली ती रुक्मिणीला, लग्न करून माझ्याशी गेला जनीच्या घराला. विचाराने आपली दिशा बदलते आणि दिशा बदलली की दशा बदलते. की देहापासून देवाकडे जाताना मध्ये एक देश लागतो आणि त्या देशाचं आपण काहीतरी देणं लागतो. मुलं झाले, त्यानंतर मी 10वीला ॲडमिशन घेतलं. परमेश्वर मूर्तीत कसा असू शकतो. 8 वाजता पोहोचायचं म्हणजे अक्षरशः तारेवरची कसरत व्हायची आणि प्रत्येक वाक्य मला बदलायला लागलं. ते जे बोलायचे ते सत्य व्हायचं वगैरे. तर ते वाईट गोष्टी सहज लागतात, पण चांगल्या गोष्टी रुजवाव्या लागतात. की वेडं झाल्याशिवाय इतिहास घडत नाही. वेडेच इतिहास घडवतात आणि शहाणे वेड्यांचे इतिहास वाचतात. तर नमस्कार मंडळी, आकाश भरारीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. गृहस्वामिनीमध्ये आज आपण अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत ज्या लेखिका आहेत, संपादिका आहेत, प्रकाशिका आहेत. त्याचबरोबर अनेक कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे आणि अध्यक्षपदाचा बहुमान त्यांना मिळालेला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सध्या त्या नाहदो महानोर काव्यांवर PhD करतायत. चला तर आज भेटूया अशा बहुगुणी, शांत, संयमी व्यक्तिमत्वाला. त्यांचं नाव आहे लता गुठे. नमस्कार. नमस्कार ताई, कशा आहात? छान आहे. खूप वर्षांनी आपली भेट होती आज. खरं आहे ते. तुम्हीही व्यस्त असतात आणि मीही व्यस्त असते. आपण मला वाटतं याच्या आधी माटुंग्याला एक प्रोग्राम होता बघा. हो, त्यावेळेला भेटलो. त्यानंतर नाही विरारला पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला एकदा तेव्हाही भेटलो होतो आणि माटुंग्यालाही भेटलो होतो, नायगावकर सरांच्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळेला त्यावेळेस. आणि एकदा तुमचाच एक कार्यक्रम होता कुठेतरी, मला आठवत नाही, मला वाटतं बँड्राला होता काय आठवत नाही. हो, बँड्राला. शेवटची भेट आपली विरारची पुस्तक प्रकाशन. तो जरा अनुभव चांगला वाईट असा दोन्ही होता. हो, नक्कीच. असे अनुभव तर येतच राहतात. तुमच्याबद्दल मला एवढं माहिती की तुम्ही लेखिका आहात, प्रकाशिका आहात, संपादिका आहात. पण आज आपण सुरुवात करूया तुमच्या बालपणापासून. ताई, माझं बालपण एक ग्रामीण भागामध्ये एका सधन शेतकरी कुटुंबात गेलं. आमचं छोटंसंच गाव होतं, परंतु हायस्कूल वगैरे होतं तिथे. आणि माझ्या घरामध्ये सगळे वैष्णव धर्मीयाचं पालन करणारे असल्यामुळे मला अध्यात्माचे जे संस्कार बाळकडू हे माझ्या आजीकडून माझ्या घरातच मिळाले. माझे वडील राजकारणात होते आणि शिकलेले असल्यामुळे त्यांचंही पुस्तकावर प्रेम होतं. घरी पुस्तकं आणायचे आणि शाळेतही वाचनालय असल्यामुळे छान वाचनाचेही संस्कार माझ्यावर झाले. आणि त्यावेळेला TV नव्हते, मोबाईल नव्हते, त्यामुळे आपलं एकमेव करमणुकीचं साधन म्हणजे पुस्तकं. आणि त्यावेळेलाच पुस्तकाशी खूप छान मैत्री झाली, इतकी घट्ट झाली की ती आजही तेवढीच आहे. निसर्गरम्य गावात बालपण गेल्यामुळे त्यावेळेला निसर्ग हा माझ्या मनात रुजला, म्हणून मी नाहदो महानोर यांच्यावर PhD करायचं ठरवलं. तुमची पहिली कविता कोणती? शाळेत असताना मी जे निबंध लिहित होते ते निबंध खूप छान असायचे आणि मला वाटतं माझ्या आईकडून मला हे बाळकडू मिळालं. माझी आई खूप सुंदर ओव्या रचायची आणि तिच्या हजारो ओव्या गाणी पाठ होती. लोकसाहित्याचा प्रचंड तिला आवड होती आणि गोष्टी तर इतक्या सुंदर सांगायच्या, अगदी कथाकथन फार सुरेख असायचं तिचं. तर तेही मला वाटतं ते संस्कार माझ्यात रुजले असावे कुठेतरी. आणि ह्या सगळ्यातून मी घडत गेले आणि नंतर खूप वर्षानंतर म्हणजे 9वीलाच असताना माझं लग्न झालं. आणि 2 वर्षानंतर मी मुंबईत आले. मुंबईत आल्यानंतर काही वर्ष म्हणजे मध्ये 5 वर्षाचा गॅप गेला, मुलं झाले. त्यानंतर मी 10वीला ॲडमिशन घेतलं. अरे वा. लग्नानंतर मरोळला राहत होतो. माझे मिस्टर PSI होते आणि
साकी नाक्याला राम मनोहर लोहिया नाईट स्कूल होतं. 16 नंबरचा फॉर्म भरला आणि 10वीची परीक्षा दिली. मग 10वी 11वी 12वी मुलं झाल्यानंतर हो, मुलं छोटी छोटीच होते. 3 महिन्याचा मुलगा होता, छोटा मुलगी होती. आणि नंतर मग तिथून सुरुवात झाली परत अभ्यासाला. अभ्यासाची आवड होती. शाळेत असताना खूप शिकायची इच्छा होती. गणित खूप चांगलं होतं. एक डॉक्टर इंजिनियर होण्याचं स्वप्न होतं. आणि अचानकच घरात काही गोष्टी घडल्यामुळे माझं 9वीलाच लग्न केलं गेलं. तर ते स्वप्न अपूर्ण होतं आणि कुठेतरी ते सल मनामध्ये होता. म्हणून मी 10वीला ॲडमिशन घेतलं. 10वी 11वी 12वी आणि मिस्टरांनी त्या खूप साथ दिली. 11वी नंतर मग आम्ही बांद्र्याला राहायला आलो. माझे मिस्टर सेल्स टॅक्समध्ये क्लास 1 ऑफिसर झाले आणि आम्हाला गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये बांद्र्याला घर मिळालं. चेतना कॉलेज बाजूलाच होतं. तिथे BAची पहिलीच बॅच सुरू झाली होती. आणि मग BAला फर्स्ट इयरला मी इंग्लिश मिडियममधून ॲडमिशन घेतलं. शिक्षिका होण्याचं खूप छान स्वप्न होतं की एक वेगळं जे मला बाळकडू मिळालं आहे किंवा मी घडले आहे तसं मुलांना काहीतरी द्यावं अशी इच्छा होती. म्हणून मग मी B.Ed केलं. बांद्र्यावरून उल्हासनगरला मी रोज जाऊन येऊन केलं. त्या काळामध्ये सकाळी 8चं कॉलेज. बांद्र्याला राहत होते. उल्हासनगरला 4 नंबरला माझं B.Edचं कॉलेज होतं, नॅशनल कॉलेज. आणि तिथे 8 वाजता पोहोचायचं म्हणजे अक्षरशः तारेवरची कसरत व्हायची. हो ना. माझी सकाळी 5ला सुरू व्हायची. पहिली ट्रेन 6:45. 2 त्यावेळेला बसने जायचं सायनला. सायनवरून परत ट्रेन बदलायची आणि असं करत 8ला पोहोचायचो आम्ही कॉलेजला. आणि ते वर्ष इतकं बिझी गेलं ना, कारण रोज लेसन घ्यायचे किंवा B.Edचं सर्वांनाच माहिती आहे की खूप तो कोर्स अतिशय टफ आहे. आणि मग त्यावेळेला काय व्हायचं, जेव्हा आम्ही ट्रेनमध्ये बसायचो मैत्रिणी सगळ्या कुर्ल्याच्या आणि ह्या बाजूच्या आमच्याबरोबर सगळा आमचा ग्रुपच होता. आणि मग काहीतरी लिहायला सुरुवात करायचं. कधी ललित लेख लिहायचा, कधी छोटी कथा लिहायची, कधी कविता लिहायची. आणि सुरुवात झाली लिहायला. हो. आणि ते तिथे सादर करायचं. त्याआधी BAला असताना मी म्हणजे LR होते. कविता वगैरे मी लिहितच होते, म्हणजे आधीपासूनच कविता लिहित होते. पण माझी एक छोटी डायरी होती आणि तेवढ्या पुरत्या सीमित होत्या, त्या स्वतःपुरत्या होत्या. आणि BAला असताना एक कविता लिहिली होती, डोळ्यांची भाषा, पहिली कविता. 4 ओळी मी म्हणून दाखवते. डोळ्यांच्या या निशब्द लहरी सांगून जातात सर्व काही, पापणी झुकता खाली, छटा उमटतात गालावरी. अशी ती पहिली कविता होती. अशा प्रकारे लिखाणाला सुरुवात झाली. B.Ed झाल्यानंतर मी 2 शाळेमध्ये नोकरी केली आणि शिक्षिका म्हणून आणि शिक्षिका म्हणून नोकरी करत असताना डिस्टन्स मी याच्यातून MA केलं मुंबई विद्यापीठातून डिस्टन्समधून. आणि त्यानंतर मिस्टर म्हणाले की आपल्याला काही तेवढी गरज नाही आहे नोकरी करायची, त्या जागेवर अजून एखादी गरजू व्यक्तीचा संसार तरी त्यावर चालेल. म्हणून मग मी राजीनामा परत सोडली, नोकरी सोडली आणि स्वतःचे क्लासेस सुरू केले बांद्र्यालाच. तर ट्युशन क्लासेस खूप छान चालत होते. माझी एक मैत्रीण भगत मॅडम म्हणून, त्या BSc होत्या आणि मग आम्ही दोघी मिळून क्लासेस सुरू केले होते गांधीनगरला. खूप छान चालत होते. नंतर मग 2007ला मी पार्ल्याला आले आणि इथे पार्ल्याला आल्यानंतर माझी नेहमीची सवय अशी होती की कुठेही गेले तरी आधी मी वाचनालय शोधायची, कारण वाचनाशिवाय चैनच पडायचं नाही आणि नवीन नवीन पुस्तकं वाचायला खूप आवडायची. तर म्हणून मी लोकमान्य सेवा संघात गेले. तिथे मी एक जाहिरात पाहिली की कथाकथन कार्यशाळेची. माधवीताई कुंटे आणि चारुशिला ओक ह्या दोघी कार्यशाळा घेत होत्या. त्या कार्यशाळेमध्ये मी पण नाव नोंदणी केली आणि कथा लिहू लागले. तिथे काही कथा लिहिल्या, माझ्या काही आधीच्या कथा होत्या. त्या कथा मी 1 वर्षभरानंतर चारुताईने आणि माधवीताईने एक जिची तिची कथा नावाचं कथासंग्रह काढला. आमच्या कथांचा प्रत्येकीची एक कथा घेतली आणि त्या कथासंग्रहाला हमो मराठे यांची प्रस्तावना होती. त्यावेळेला इथेच त्याचं प्रकाशन झालं पार्ल्यामध्ये, लोकमान्य सेवा संघामध्ये हमो मराठे यांच्याच हस्ते. आणि त्यावेळेला हमोंनी विचारलं होतं की पहिली संक्रांत नावाची कथा कोणाची आहे, तर मी म्हटलं माझीच आहे. अरे किती सुंदर कथा लिहिता तुम्ही आणि एवढे दिवस कुठे होतात, इतकी सुंदर प्रतिक्रिया त्यांच्याकडून मला मिळाली. आणि ती खरं पहिली थाप होती की एक मी चांगली कथा लिहू शकते किंवा लिहिते. आणि त्यानंतर मग ज्या कथा लिहिल्या त्याचा कथासंग्रह आला, त्यालाही अनेक पुरस्कार मिळाले. आणि अशा प्रकारे मग
साहित्याला सुरुवात झाली. असं पहिलं पुस्तक कोणतं होतं मग? पहिलं जीवनवेल होतं, कविता संग्रह. पण मी वैचारिक विषयावर पण त्यावेळेला पण लिहित होते. तुमचं एक पुस्तक वाचलं मी, त्यामध्ये तुम्हाला अनेक प्रश्न पडलेले आहेत. हो. देव असतो, देव कुणाकुणात आहे, देव सगळ्यांमध्ये असतो तर मग लोक वाईट का वागतात, असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले होते. त्याच्याबद्दल काय सांगाल? मी लहान असताना, 4थीत असताना आमच्याकडे कीर्तन भजन होतं, असे कार्यक्रम चालू असायचे. आणि मला प्रश्न पडला होता की परमेश्वर मूर्तीत कसा असू शकतो? मूर्ती ही घडवलेली असते किंवा कलाकाराची ती कलाकृती असते, मग मूर्तीत कसं असू शकेल? कारण त्याचं अस्तित्व सजीव आहे, मूर्ती निर्जीव आहे, मग त्याच्यात कसं असू शकतो? हा मला पहिला प्रश्न पडला होता. आणि मग त्याच्यात जर नसेल, मूर्तीत नाही, हे मला ठाम तीत असू शकत नाही, मग परमेश्वर आहे कुठे? मग तो कसा आहे, तो कशी मदत करतो? कारण ते संस्कारच झाले होते ना अध्यात्माचे, किंवा परमेश्वर आपल्याला मदत करतो, चांगलं वागलं पाहिजे, किंवा भजन कीर्तन यामुळे विचार परिवर्तन. तर मग ते कसे होतात, काय होतात, हे मला प्रश्न खूप छळत होते. म्हणून मी अनेक अध्यात्माची पुस्तकं वाचली, तर मला त्याचं उत्तर काही कुठे मिळालं नाही. या घरात राहायला आल्यानंतर मी 2009ला विपश्यनेला गेले, इगतपुरीला. आणि 10 दिवसाची विपश्यना त्याच्या आधी माझ्या मिस्टरांनी पण केली होती आणि मुलीने पण. तर आता ऑनलाईनच त्याचे फॉर्म त्यावेळेलाही होते, पण मला समजलं होतं 3-3, 4-4 महिने तिथं नंबर लागत नाही. आणि मला जाण्याची खूप इच्छा झाली, कारण मुलगा इंजिनिअरिंगला होता त्यावेळेला आणि त्याला 8-10 दिवसाची सुट्टी. मग तेवढ्या सुट्टीमध्ये मला 10 दिवसाचा कोर्स करायचा होता. फॉर्म भरला. जून ते मला वाटतं ऑगस्ट 3 महिने बंद असतं पावसाळ्यात. आणि मग बाय चान्स म्हणजे लगेच नंबर लागला. त्या आठवड्यातच मी इगतपुरीला गेले, 10 दिवस कोर्स केला. आणि त्या कोर्सच्या दरम्यान मला एक गोष्ट समजली की परमेश्वर हा बाहेर नाही, ते आपल्या हृदयातच आहे. आणि जो आत्म्याचा प्रकाश आहे की जे संतांनी सांगितलेला आहे, तो म्हणजे परमेश्वर. आणि तो सकारात्मक ऊर्जा देतो. तो जर प्रत्येकाच्या आत्म्यात आहे, मग माझ्याही आत्म्यात असणार, आणि तोच मला मदत करतो, तोच आपल्या इच्छा पूर्ण करतो. मग तो बाहेर नाहीच आहे. आणि मग स्वतःचा शोध तिथून सुरू झाला. तिथे मेडिटेशनच पूर्ण घेतलं जातं, विपश्यनाच. सकाळी 4 वाजल्यापासून रात्री गोयंकाजींचे लेक्चर्स असतात. शेड्यूल एवढं छान असतं ना त्यांचं. मध्ये मध्ये 1-1.5 तास मेडिटेशन, नंतर ब्रेकफास्ट नंतर अर्धा तास तुम्हाला फिरायला वगैरे, नंतर परत मेडिटेशन, नंतर परत दुपारी जेवण, थोडा वेळ आराम, दुपारी 2ला परत सेशन, परत 5 वाजता नाश्ता वगैरे, असं छान त्यांनी हे केलेलं असतं. रात्री 9ला त्यांचं गोयंकाजींचं लेक्चर आणि नंतर मग आराम. असा तो होता. जप, तप, ध्यान, धारणा ह्याच फक्त एकमेव गोष्टी आहेत की आपल्याला पाहिजे त्या इच्छा पूर्ण करू शकतो आपण त्याच्यातून. आपलं परिवर्तन जर. आणि त्यावेळेला मला आणखी एक गोष्ट लक्षात आली, जेवढे तत्वज्ञ आहेत तेवढ्याने त्या गोष्टी केलेल्या आहेत संत महात्म्यांनी त्याच केलेल्या आहेत. आणि आमच्याकडे आम्ही संत भगवान बाबांचे फॉलोअर आहेत, तर त्यांनी खूप त्यावेळेला शिक्षणाचा प्रसार केला. आणि ते पाण्यावर बसून पोथी वाचायचे, असं म्हणजे सगळ्यांनीच पाहिलेलं होतं. ते जे बोलायचे ते सत्य व्हायचं वगैरे, तर ते मी ऐकलं होतं सगळं. मग हे कसं होत असेल, त्यांनी काय केलं असेल? तर हे सगळ्या गोष्टींचा शोध घेता लक्षात आलं की जर आपल्या ठिकाणी जे निगेटिव्ह विचार आहेत किंवा आपल्या ठिकाणी असलेले विकार आहेत, ते आपले शत्रू आहेत. लोभ, मोह, माया, राग, द्वेष, ते असल्यामुळे आपल्याला परमेश्वराचं जे आपल्या ठिकाणी अस्तित्व आहे ते आपल्याला जाणवत नाही. कारण अंधाराच्या ठिकाणी प्रकाश कधीच नसतो, आणि प्रकाश असतो तेव्हा अंधार नसतो. आणि मग त्यावेळेला विवेकानंदांची पुस्तकं वाचली, किंवा अनेक आत्मचरित्र वाचले, आणि प्रत्येक वाक्य मला बदलायला लागलं. उदाहरण सांगायचं म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जे मी वाक्य वाचलं की देहापासून देवाकडे जाताना मध्ये एक देश लागतो, आणि त्या देशाचं आपण काहीतरी देणं लागतो. मग तिथून पुढे समाजकार्याकडे वळले. आणि प्रत्येक 15 ऑगस्टला क्रांतीवीरांवर एक पुस्तक मी प्रकाशित करते अनेक वर्षांपासून. की
त्यांनी दिलेल्या बलिदानावर आपण स्वातंत्र्य उपभोगतो आहोत. अगदी खरं. आणि त्यांचे अक्षरशः त्यांचं जे आपण जीवनचं चरित्र पाहिलं किंवा त्यांच्या आयुष्यातले काही टप्पे पाहिले तर अक्षरशः आपण अवाक होतो. या वेळेला मी स्वातंत्र्य संग्रामातील वीरांगना घेतलेल्या आहेत. आजकालच्या मुली ताई एवढ्या गोष्टीला आत्महत्या करतात. त्या वीरांगनाचं जर तुम्ही आयुष्य पाहिलं की अक्षरशः शहारे येतात आपल्या अंगावर. ते खूप प्रेरक आहे. मी नेहमी म्हणते की प्रत्येक स्त्रीच्या ठिकाणी आदिशक्तीचा अंश असतो. तो ओळखायला पाहिजे. प्रत्येक मुलीने ओळखायला पाहिजे, प्रत्येक स्त्रीने ओळखायला पाहिजे. आणि जर तिला समजलं तर ती काहीही करू शकते आयुष्यात, कुठेही जाऊ शकते. कारण ती प्रचंड शक्ती आहे. आणि ही शक्ती आपल्यामध्ये कुठून आली याचाही मला विपश्यनेच्या वेळेला शोध लागला की ही जे पंचमहाभूत आहेत, पंचमहाभूताच्या ठिकाणी जी शक्ती आहे ती शक्ती आपल्या ठिकाणी आहे. आपण वेगळे नाहीच आहेत. मग ती कुठे आहे, कशी आहे, ते ओपन कशी होते. आणि जेव्हा ओपन होते अशी काही क्रांती घडून जाते तुमच्या हातून. तुम्हाला कळत नसतं आधी की आपल्या हातून ही गोष्ट होणार आहे, पण ती होते. आता मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की मी साहित्य क्षेत्रामध्ये येईल, प्रकाशन व्यवसाय करेल. कधी ते झालं. कारण झालं तर मी त्यावेळेला हा विचार केला, परमेश्वराचीच ती इच्छा असेल. पंचमहाभूताची शक्ती आपल्यामध्ये असते. तर ती कुठे असते आणि कशी असते तर ती असते आपल्या ठिकाणी असलेले 7 केंद्रामध्ये. बरं. इथे आहे ज्ञान केंद्र आहे. हे तर 7 ठिकाणी इथे वेंबीत आणि हातात. ते ओपन कसे करायचे तर ती ओपन होते जप तप ध्यान धारणेने. आणि ती जेव्हा ओपन व्हायला लागते तर त्या ठिकाणी आपल्याला जाणवतं की ही पंचमहाभूताची जी सकारात्मक ऊर्जा आहे ती काम करायला लागलेली आहे आता. आणि का ही त्याच्यामुळे आपली पूर्ण निगेटिव्हिटी निघून जाते आणि नकार हा शब्दच आपल्या आयुष्यात राहत नाही. मी नेहमी म्हणते विचाराने आपली दिशा बदलते, दिशा बदलली की दशा बदलते. तर हे अगदी खरं आहे. मी स्वतः प्रयोग केलेले आहेत स्वतःवर. स्वतःचा शोध घेता घेता मला अनेक गोष्टी जाणवल्या आणि त्याच्यातून लिहिलं ते मना दारोगड पुस्तक. बरं. अच्छा. तर हे पुस्तक मना. वा वा. तर याचे खूप चांगले अनुभव आहेत. ती माझ्या जीवनाची गीता आहे असं मी म्हणते. मना दारोगडे पुस्तक. तर खूप साध्या सोप्या शब्दामध्ये मी लिहिलेलं आहे की जे मुलांनाही समजावं आणि प्रत्येकाला त्याचा उपयोग झाला पाहिजे किंवा प्रत्येकाने ते वाचावं असं आहे. कोरोना काळामध्ये आलं. मला अनेक जण विचारायचे की मला खूप एकटं वाटतं, खूप असह्य झाल्यासारखं वाटतं, बीपी वाढलेला आहे माझा किंवा मी काय करू मला काही सुचत नाही. मग मी त्यांना सांगायची मना पुस्तक वाचा. आणि हे पुस्तक तेव्हाच आल्यामुळे अनेकांनी वाचलं. एका बाईंनी मला फोन करून सांगितलं, ताई माझा मुलगा 4 महिने त्याच्या लग्नाला झाले होते, 1 वर्षापूर्वी वारला. एकच मुलगा होता आणि तेव्हापासून मी डिप्रेशनमध्ये गेले होते. मला सायकॅट्रिस्टची ट्रीटमेंट चालू होती आणि मी तुमचं पुस्तक वाचलं. आज पहिल्याने देवापुढे दिवा लावला आणि आता मला ट्रीटमेंटची गरज नाही आहे. म्हणजे ही सगळ्यात मोठी माझ्यासाठी खूप मोठा पुरस्कार होता. परत दुसरा फोन आला नाशिक येथून. आम्ही तुमचे जे मना दार उघड पुस्तक आहे आमच्या योगा केंद्रामध्ये त्याचं क्रमशः वाचन करतो आहोत. आणि त्यांनी मला ते सगळे त्यांचे व्हिडिओ पण पाठवले होते. त्या दिवशी म्हणाले ताई आमचं पारायण आम्हाला करायचं आहे, तुम्ही याल का? मग त्या दिवशी मी गेले. तिथे माझं त्यांनी लेक्चर ठेवलं. त्यांचे अनेक प्रश्न होते ते विचारले. तर ह्या पुस्तकाने किंवा साहित्याने हे दिलं सगळं. म्हणजे हे संचित म्हणतात ना, ते संचित मला दिलं. बरोबर. तुम्ही आता लेखनाकडून प्रकाशन आणि परत संपादनाकडे वळले. संपादनाबद्दल काय सांगाल? सुरुवात कशी झाली ते सांगते. वेगळं नाही काढता येत मला. कारण जेव्हा मी प्रकाशन करते त्यावेळेला मला निश्चितच माझा वेळ खूप प्रकाशन व्यवसायामध्ये जातो आणि त्यावेळेला मला वाटतं की मी माझ्यातल्या लेखिकेवर अन्याय करते. तर मग मी परत लिहायला घेते, परत एखादं पुस्तक प्रकाशित करते. असे संत साहित्य ते बाल साहित्य जवळजवळ सगळ्याच विषयावर पुस्तक लिहिले आणि सगळेच पुस्तकं खूप गाजले. सध्या गाजतो तो सोलमेट कथासंग्रह. ओके. सोलमेट. हो.
काय या पुस्तकामध्ये थोडक्यात सारांश सांग. कथा आहेत यामध्ये वेगवेगळ्या विषयावरील. अच्छा. आणि जेवढे कथेचे प्रकार आहेत ते सगळे मी लिहिलेले आहेत. विज्ञान कथा आहे, फ्रीजिंग नावाची विज्ञान कथा खूप सुरेख आहे. त्यानंतर निसर्ग कथा आहे, प्रेम कथा आहे. सोलमेट म्हणजे हृदयाच्या जवळ राहणारी शक्ती किंवा आपण व्यक्ती म्हणू शकतो किंवा तो परमेश्वरही असू शकतो. माझ्या दृष्टीने तर तो सगळं काही आहे. म्हणजे सोलमेट म्हणजे हृदयात राहणारी एखादी व्यक्ती असं, म्हणून ते सोलमेट. आणि ह्या प्रत्येक कथेचा आत्मा हा प्रेम आहे. म्हणजे कथा कुठलीही असो तर तिचा आत्मा प्रेम आहे. तर हे वेगळेपण आहे त्याचं. ज्या वेळेला आंबळनेर साहित्य संमेलन होतं, अखिल भारतीय साहित्य संमेलन, त्यावेळेला स्टॉलवर मीच होते. आणि तिथे मला येऊन विचारायचे की ताई, भरारी प्रकाशनचं सोलमेट आहे का तुमच्याकडे? म्हणजे त्यांना माहिती नव्हतं की मी लेखिका आहे त्याची, पण हे भरारी प्रकाशनचं पुस्तक आहे आणि ते पाहिजे. तर असं हे 2 आवृत्त्या लगेच मला 3 महिन्यात मी दुसरी आवृत्ती काढली सोलमेटची. आणि खूप सध्या चाललेलं पुस्तक आहे. तसंच मोहक युरोप पुस्तक खूप गाजलं. आजही युरोपला जाणारे आहेत ना, बहुतेक ते घेऊन जातात टूरला बरोबर. आणि कोणीतरी मला नंतर सांगतं की ताई, तुमचं पुस्तक आम्हाला खूप छान उपयोगी आलं. त्यामध्ये वेगळेपण हे आहे. 2016ला मी युरोपला गेले होते आणि तिथे जे आमच्या बरोबर टूरचे गाईड होते ते अनेक वर्ष, जवळजवळ 20-22 वर्ष तिथल्या टूर्स करत होते ते. तर मी त्यांच्या बाजूला बसायची आणि त्यांना अनेक प्रश्न विचारायचे. त्यानंतर मला अनेक स्टॅच्यूच्या मागे तिथल्या मृतदेह एका तरुणाने हातात घेतलेला एका स्त्रीचा, तो पाहून मला खूप वेगळं वाटलं आणि खूप प्रश्न पडले की अरे, मी म्हटलं की ह्या तरुणाच्या चेहऱ्यामध्ये ना ते वेगळा भाव आहे की तिला मारल्याचा नाही आहे. मग हे काय आहे, ती कोण आहे, तिचे केस इतके विचित्र, म्हणजे चेटकिनीचे वगैरे केस असतात त्या प्रकारे तिचे केस. त्यांना विचारलं की याच्या मागे कारण काय आहे, कारण त्याच्या डोळ्यातले भाव हे प्रियकराचे वाटतात मला, खुण्याचे नाही वाटत म्हटलं. ते म्हणाला खरं आहे ताई. आणि त्यांनी मला खूप छान त्याच्या मागची कथा सांगितली. अशा अनेक लोककथा त्यांनी मला सांगितल्या आणि त्या पुस्तकामध्ये त्या लिहिल्या. तर ते खूप त्याचं वेगळेपण होतं. आणि मुळातच कवयित्री असल्यामुळे एक निसर्गाचं, तिथल्या निसर्गाचं वर्णनही खूप छान त्यामध्ये आलेलं आहे. तर अशा प्रकारचं तो लंडन टू रोमपर्यंतचा जो प्रवास आहे, तर त्यामध्ये मोहक युरोप नावाच्या पुस्तकात लिहिला. आणि त्याचं वेगळेपण मला असं सांगायचं आहे की ज्या वेळेला सिंगापूरला आम्ही कार्यक्रमाला गेलो होतो, तर त्या कार्यक्रमात म्हणजे डॉक्टर विजया वाड होत्या, गौरीताई कुलकर्णी होत्या, मी रेखाताई आणि मोहना कारखानीस तिथे राहत असल्यामुळे तिथल्या काही मंडळ, मराठी मंडळ वगैरे, त्यांच्या वतीने तो कार्यक्रम घेतला होता. तिथे मला एक जणांनी विचारलं कार्यक्रम संपल्यानंतर, मोहक युरोप पुस्तकाच्या लेखिका तुम्हीच आहात का? मला खूप आश्चर्य वाटलं, कारण महाराष्ट्रात जर कोणी म्हटलं असतं किंवा भारतात कोणी विचारलं असतं तर तेवढं आश्चर्य नसतं वाटलं त्या गोष्टीचं. तर म्हटलं का बरं? तर म्हणे की मी आलो होतो भारतात तेव्हा मला कोणतरी गिफ्ट दिलं तुमचं पुस्तक, आणि जेव्हा मी युरोप फिरलो त्यावेळेला असं वाटलं की तुमच्या पुस्तकातून तो चांगल्या प्रकारे समजलाय मला. तर ही ती पोच पावती होती. माझे प्रेरणास्रोत या पुस्तकाबद्दल काय सांगाल ताई? माझे प्रेरणास्रोत जर आपण फोटो पाहताच आहात की पद्मश्री मधु मंगेश कर्णिक सर आहेत, गिरिजा कीर आहेत, यशवंत देव आहेत, शिरीष पै आहेत, आणि ही जी सगळी मंडळी आहेत, सागर सरदी आहेत. तर हे संचित हे माझ्या आयुष्याचं साहित्य क्षेत्रातलं की यांचा सगळ्यांचा सहवास मला मिळाला. त्या सहवासातून मी खूप काही शिकले. यांची पुस्तकं मी प्रकाशित करण्याचं भाग्य मला मिळालं. भरारी प्रकाशनच्या वतीने गिरिजा किरांची पुस्तकं प्रकाशित केली, शिरीष पैंचे पुस्तक प्रकाशित केलं. आणि तो अनुभव मला इतका छान होता ना ताई की एक दिवस सकाळी 8 वाजता शिरीष पैंचा फोन आला. मला म्हणाल्या की मला लता गुठेंशी बोलायचं आहे. तर मला आश्चर्य वाटलं की मी शिरीष पै बोलते आणि लता गुठेंशी बोलायचं आहे. म्हटलं हो ताई मीच बोलते, बोला ना, काही काम होतं का? तर त्या म्हणाल्या की वाणी सरांचं पुस्तक माझ्याकडे आहे, त्यांनी मला गिफ्ट दिलेत आणि इतकं सुंदर पुस्तक मी खूप वर्षानंतर पाहते आहे, हे शिरीष पैंचे होते. तर
म्हटलं हो मीच प्रकाशित केलं आहे. म्हणाल्या फार सुंदर केलंस ग, पण माझ्याकडे येऊ शकशील का? मला जर चालता येत असतं तर मीच आले असते तुझ्याकडे. तर मग मी गेले. त्या गेल्या घरात ते एक डायरी घेऊन आल्या छान कवितेची आणि मला म्हणाल्या अगं माझ्या कॉलेजच्या काळापासूनच्या ह्या कविता आहेत, प्रकाशनाची वाट पाहत होत्या पण आज त्यांना प्रकाशक मिळाला, हे तू प्रकाशित करशील. म्हणजे पहा किती मोठं हे संचित आहे आपल्या आयुष्यात. तसेच यशवंत देवांची माझी खूप घट्ट मैत्री. मधुबाईं तर आमचे कोकण मराठी साहित्य परिषदेमध्ये गेली 15 वर्ष काम करते आहे. तर ते माझ्या एक कुटुंब प्रमुख म्हणून किंवा ते मुलीच मानतात. त्यांची छत्रछाया मिळाली छान. वटवृक्षाच्या छत्रछायेत मी त्यांच्यावर खूप सुंदर कविता लिहिली. आणि ज्या वेळेला मधुबाईंची पहिली मुलाखत घेतली आणि दिवाळी अंकासाठी आणि त्यांना दाखवायला गेले तर मधुबाई म्हणाले खूप सुरेख मुलाखत लेखनाचा हा नवीन नमुना तू तयार केलास, खूप सुरेख शब्दांकन केलंस, तू मुलाखती घेऊन शब्दांकन कर, छान करतेस. मग त्यानंतर ह्या सगळ्यांच्या मुलाखती घेतल्या खूप छान आणि त्याचं पुस्तक केलं. तर असेच हे गिरिजाताईंचेही तेच अनुभव. तर त्यांची जवळजवळ 3-4 पुस्तकं मी प्रकाशित केले गिरिजा किरणची. आणि हे सगळं करत असताना एक दिवस मी रेल्वे स्टेशनवर उभी होते आणि त्याला म्हटलं की मला चांदोबा आणि चंपक नावाचं पुस्तक, तुमच्या प्रश्नाकडे येते आता संपादनाच्या क्षेत्रातल्या, तर हवे आहेत. तर ते म्हणाले की ताई ते केव्हाच बंद झाले मासिक. अरे म्हटलं असे कसे बंद झाले, कारण ते वाचूनच आम्ही मोठे झालोत. आणि चांदोबाच्या खूप चांगल्या आठवणी होत्या. आमच्या शाळेत एकच चांदोबा यायचं आणि ते चांदोबा वाचायसाठी आम्ही म्हणजे पहिलं कोणाला मिळेल याची आमची शर्यत असायची. तर आमचे शिक्षक सांगायचे गोष्टीचे 5 पुस्तकं जे वाचेल त्याला चांदोबा वाचायला मिळेल. आणि म्हटलं अरे मग मुलांनी काय वाचायचं, तर तो दुकानदार मला पटकन म्हणाला की मी काय सांगू ताई, ते तुम्ही विचार करा ना काय वाचायचं ते. आणि मग घरी आल्यावर विचार केला आणि एकनाथ आवाड सर, सुमन नवलकर बालसाहित्यिका ज्यांनी PhD केलेली आहे बालसाहित्यावर, माधवीताई कुंटे, आम्ही सगळ्यांना मी भेटले आणि चेरीलँड नावाचं इंग्लिश आणि मराठी मुलांसाठी मासिक सुरू केलं. मॅगझिन मी स्वतः तयार करून मार्केटमध्ये पाठवणं, मग त्याचं मार्केटिंग करणं आणि त्याचे सभासद जमवणं, शाळेपर्यंत पोहोचवणं, हे पूर्ण वर्षभर केलं. आणि त्यानंतर 1 वर्षाने माझ्या लक्षात आलं की मी हेच खूप चांगल्या प्रकारे काम करू शकते. आणि नंतर मग माझा पहिलाच कविता संग्रह मी प्रकाशित केला दुसऱ्या दिवाळीला. आणि ताऱ्यांचे जग मोठ्यांसाठी, धमाल मस्ती छोट्यांसाठी माझा पहिला कविता संग्रह मी आहे तिथे नावाचा हा मी प्रकाशित केलेत न यशवंत देवांच्या हस्ते. तर हे असा सगळा प्रवास चालू होता. लेखिका झाले, संपादिका झाले आणि प्रकाशिका, ह्या तिन्ही क्षेत्रात एवढी काही रमले. आता दिवाळी अंकाचं काम ताई आम्ही 4 महिने करतो जवळजवळ. म्हणजे लेखकाकडून साहित्य मागवण्यापासून अगदी आणि प्रत्येक गोष्ट मी ती करते. तर तुम्हाला मी आधी सांगितलेलं आहे की प्रत्येक स्त्री अष्टावधानी असते. एका वेळेला ती, आता तुमचेही अनुभव तुम्हाला आहेतच आणि तुम्हीही ह्या गोष्टी करताच आहात. तर प्रकाशनही चालू असतं. संपादनाच्या काळामध्ये 4 महिने ते संपादनाचं काम चालू असतं आणि त्यानंतर लेखनही चालू असतं. तर अशा प्रकारे आणि अनेक दिवाळी अंकांना मी स्वतः पण लिहिते, दुसऱ्या दिवाळी अंकांना. तर हे करत असताना पण मधुबाईंचं परत मला एक वाक्य कायम आठवतं आणि मी नेहमीच लक्षात ठेवलेलं आहे. तर त्यांना मी एकदा प्रश्न विचारला होता तुमच्यासारखाच की तुम्ही इतकं सगळं प्रचंड काम केलं, तर बाई तुम्ही कधी केलं आणि कसं केलं. तर त्यावेळेला ते मला म्हणाले होते की कोणत्याही गोष्टीसाठी वेडं झाल्याशिवाय इतिहास घडत नाही. वेडेच इतिहास घडवतात आणि शहाणे वेड्यांचे इतिहास वाचतात. तर हे वाक्य, ही माणसं, हे सगळं ही प्रेरणास्रोत माझ्या आयुष्यातले आहेत. आणि पाय जमिनीवर ठेवून आकाश कसं कवेत घ्यायचं हे मी त्यांच्याकडून शिकले. की खूप चांगली माणसं माझ्या आयुष्यात आले. म्हणजे माझ्या कुटुंबामध्ये जरी कोणी लेखक नव्हते
नव्हते किंवा कोणी प्रकाशक नव्हते, कोणी संपादक नव्हते. माझ्यासाठी हे सगळं नवीनच होतं. तरीसुद्धा माझे छोटे चुलते कॉलेजवर लायब्ररियन होते आणि पुस्तकावर त्यांचं प्रचंड प्रेम होतं. तर त्यांच्याकडून खूप चांगली चांगली पुस्तकं 9वी 8वी 9वीलाच मी सगळे ग्रंथ वगैरे वाचून तर काढलेच होते. पण त्यावेळेला फडके सगळे वाचून काढले होते. नाशिक फडके, कादंबऱ्या, कथासंग्रह, मृत्युंजय ह्यासारखी पुस्तकं वाचली होती. ययाती, राऊ ह्या सगळ्या कादंबऱ्या. ते एक खूप छान संस्कार होते आणि ह्या सगळ्यातूनच मग या क्षेत्रामध्ये उभा राहिलाय. हां, तुम्ही हे सगळं करत असताना अनेक कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे आणि त्या कार्यक्रमांचं अध्यक्षपदही भूषवलेलं आहे. 1-2 साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पण मी झालेले आहे. यासाठी जाते की एक व्यासपीठ आपल्याला तिथे असतं आणि आपल्या काही सामाजिक काही प्रश्न असतात. उदाहरण सांगायचं झालं तर मी याच्यात धुळ्याच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यावेळेला मी एक प्रश्न मांडला होता की आतापर्यंत 98 अखिल भारतीय साहित्य संमेलनं झालेली आहेत आणि त्याच्या फक्त 6 स्त्रिया अध्यक्ष झालेल्या आहेत 98 पैकी. असं का? कारण आपण नेहमी म्हणतो की बरोबरीचं स्थान आहे स्त्रियांना, पण आजही कुठे बरोबरीचं स्थान दिसतं? आता गिरिजा किरांनी तर किती प्रचंड साहित्य क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. कित्येक स्त्रिया अशा आहेत की त्यांना अध्यक्षपद मिळायला पाहिजे होतं, मग का दिलं गेलं नाही? किंवा साहित्य संमेलना मी पाहते की चर्चासत्र, परिसंवाद असतात महत्त्वाचे, तिथे कुठे स्त्रियांचा समावेश असतो? मग असे प्रश्न जे असतात असे साहित्य संमेलनातून किंवा कार्यक्रमातून मांडले जातात आणि जावेत असे मला वाटतं की स्पष्ट जर आपण बोललो तरच काही गोष्टीचं परिवर्तन होऊ शकतं. हे सगळं आणि मला आवडतंय, सगळ्या गोष्टी आवडतात आणि आवड असल्यामुळे सवड होते. आपण नेहमी म्हणतो ना की आवड असेल तर सवड होते आणि माझ्यासाठी ना हे सगळं ऊर्जा आहे. त्याच्यामुळे कंटाळा येत नाही ह्या गोष्टीचा. तुमचं लिखाण खूप आहे, तुमच्या कविता खूप आहे. त्या कवितांमधली एक कविता आम्हाला ऐकवा. तर हे शब्द किंवा कविता ह्या सगळ्या गोष्टींना खरोखर एक वेगळं, जर एखाद्या कवितेची एखादी ओळ आली तर पुढे काय येईल किंवा कविता कशी होईल ते आपण काही सांगू शकत नाही, सांगता येत ते. माझी एक संवाद नावाची कथा खूप गाजली. आता एक तर कवयित्री म्हटलं की ती आम्ही खूप सर्जनशील असतो किंवा सृजनशील असतो. त्याच्यामुळे प्रत्येकाचं दुःख आम्हाला नेहमी टोचतं, जाणवतं आणि विशेष म्हणजे स्त्रियांचं. मग ती तुकारामांची आवली असो किंवा विठ्ठलाची रुक्मिणी असो, त्याही आपल्या लेवलला येतात आणि त्यांचंही दुःख आपल्यासारखंच वाटतं. आता तुकारामाच्या आवलीबद्दल मी 4 ओळीत असं लिहिलं होतं की तुकाराम वाचता वाचता मला गावली आवली, कळसाकडे पाहता पाहता पायथ्याशी जखम तिची गावली. तर असं हे मला नेहमी वाटतं की तुकाराम मोठे झाले आपण म्हणतो, पण त्या आवलीला नेहमी विसरतो आपण. तर तसेच रुक्मिणीचं आहे विठ्ठलाच्या. आणि एकदा असंच तुळशीचं लग्न यांचं विठ्ठलाशी कार्तिकी एकादशीला लावलं आणि सहज माझ्या मनात विचार येऊन गेला की रुक्मिणीला काय वाटत असेल. कारण प्रत्येक स्त्रीला, कुठल्याच स्त्रीला आपला पती दुसऱ्याशी वाटून घ्यायला किंवा वाटून द्यायला कधीच आवडत नाही. आणि प्रत्येक वर्षी दारात ती तुळस आहे आणि तिच्याशी विठ्ठलाचं लग्न लागलं जातं. मग त्याच्यावर ही कविता लिहिली होती. ती कविता अशी आहे की सडा टाकता टाकता, दुसऱ्या दिवशी सकाळी सडा टाकता टाकता विचारते रखुमाई, नाथ नाही रावळात कुठे गेला सांगा बाई. खाली पाहून जराशी बोलली ती रुक्मिणीला, लग्न करून माझ्याशी गेला जनीच्या घराला. तर अशा त्यांची नोकटोक किंवा त्यांचे सवाल आहेत. तरी रुक्मिणीचं हे गेलं नाही. ते म्हणते, शेला देवाचा पाहुणे रुक्मिणीने प्रश्न केला, शेला देवाचा पाहुणे रुक्मिणीने प्रश्न केला, सांग ना ग तुळशीबाई शेला तुला कोणी दिला. तुळस म्हणते की लोकनाथ तुझा पती नाही दोघींचाही झाला, लोकनाथ तुझा पती नाही दोघींचाही झाला, कानोपात्रा भेटताच शेला इथं विसरला, कानोपात्रा भेटताच शेला इथं विसरला. ती म्हणते पुढे, तुझे माझे दुःख एक कसे कळावे जनाला. आता समदुःखी झाल्यात त्या दोघी. मग आता मैत्रिणी, तुझे माझे दुःख एक कसे कळावे जनाला, राहुळाच्या पिंजऱ्यात जीव माझा व्याकुळला,
रुक्मिणी म्हणते. मग ती म्हणते हे तर तुझं काहीच नाहीये दुःख. भक्तांची तू झाली माय तुझी जागा राऊळात. भक्तांची तू झाली माय तुझी जागा राऊळात. लग्न लावून माझ्याशी मी ग सदा अंगणात. लग्न लावून माझ्याशी मी ग सदा अंगणात. रुक्मिणी म्हणते किती भांडले रुसले खोड त्यांची गेली नाही. किती भांडले रुसले खोड त्यांची गेली नाही. राऊळाच्या पिंजऱ्यात जीव व्याकुळला सई. राऊळाच्या पिंजऱ्यात जीव व्याकुळला सई. संवाद पडता कानी देव बोलले दुरून. संवाद पडता कानी देव बोलले दुरून. ऋण फेडण्या भक्तांचे जावे लागते धावून. तरी दोघींचा राग गेला नाही. मग आता शेवटी विठ्ठल असते ते म्हणतायत नका खेचा खेच करू तुम्ही दोघी प्रिय मला. नका खेचा खेच करू तुम्ही दोघी प्रिय मला. राऊळात प्राण माझा मंजिरीचा हार गळा. म्हणजे मी एकाच वेळेला दोघीलाही ऍक्सेप्ट केलेलं आहे. तुम्हाला उगीच वाटतं की मी इकडे तिकडे भटकतो किंवा जनीच्या घरी जातो किंवा हे करतो, पण त्यांच्यापेक्षा राऊळातच प्राण माझा मंजिरीचा हार गळा. म्हणजे बायकांना काय पाहिजे मग. अशा प्रकारची ही कविता आहे. आणि खरंच कवितेला भिडणं खूप अवघड गोष्ट आहे. माझ्याच कवितेतल्या एका 4 ओळी अशा आहेत की उर चिरत नभाचा जशी वीज कोसळावी तशी भेट वेदनेची शब्दातून मला व्हावी. तप्त शब्दांचे निखारे ओघळत गाली यावे. कवितेत कोरताना निखाऱ्याचे मोती व्हावे. क्षणाचा तो अनुभव युगे युगे आठवावा. उसळत्या रक्तातून स्वर बासुरीचा यावा. तुमचा अभिमानच वाटतो की कसं काय सुचतं हे सगळं. ती परमेश्वराचीच कृपा आहे असं म्हणायला पाहिजे. कसं सुचतं, कधी सुचतं, काय सुचतं हे नाही सांगता येणार, पण सुचतं हे मात्र नक्की. आणि जेव्हा सुचतं ना त्याच वेळेला लिहिलं तर ठीक आहे, नाही तर परत आपण नाही लिहू शकत ते. बरं एखादी कविता किती होईल काय होईल तेही आपल्याला सांगता येत नाही. पुढच्या ओळी काय येतील तेही कळत नाही. तर अशी ही गूढ एक गूढ शक्ती असेल किंवा गूढ प्रक्रिया हे आहे. म्हणून छान प्रवास आहे तुमचा. थँक्यू. आजच्या तरुण पिढीला तुम्ही यातून काय संदेश द्याल. आवडत्या क्षेत्रामध्ये तुम्ही जर करिअर केलं ना तर ते खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतं. कारण कुठलंच क्षेत्र असं नाही की कमी महत्त्वाचं खूप. तर तुम्ही आवडत्या क्षेत्रामध्ये आपलं करिअर करा. आणि अप डाऊन्स तर आयुष्यात सतत चालू असतात आणि ते यायलाच पाहिजेत. कारण नुसतं गुळगुळीत रस्त्याने चालण्यात काही अर्थ नसतो आणि त्याच्यातच मजा असते. कारण आव्हानं पेलण्यातच जास्त मजा असते. तर ते पेला, कारण तेवढी शक्ती परमेश्वराने तुम्हाला दिलेली आहे. आणि तुमच्या यशापर्यंत जाण्यासाठी, तुमच्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. ते कष्ट करण्याची तयारी ठेवा. कारण जे कष्ट करतात त्यालाच परमेश्वर मदत करतो. कुठलीही गोष्ट ना आनंदाने केली तर त्याच्यातून तुम्हाला छान सकारात्मक ऊर्जा मिळते. आणि नकारातून तुम्हाला 4 पावलं तुम्ही मागे जाता. त्यामुळे सकारात्मक विचार करा. 10 पावलं पुढे जा. आणखी 10 पावलं चालण्याची शक्ती तुम्हाला जास्त तिथे मिळते. गृहस्वामिनी या सदराअंतर्गत आपण मुलाखत घेतली. तर तुमचं सकाळची सुरुवात कशी होते गृहस्वामिनी म्हणून आणि संध्याकाळ कशी होते. सकाळची सुरुवात अशी होते की माझ्या दारामध्ये इथे फुललेला आताही तुम्हाला छान दिसेल खिडकीतून गुलमोहर आहे. तर सकाळी ब्रश करताना चहा ठेवायचा. छान हातात एक चहाचा कप घ्यायचा. मोबाईलवर गझल किंवा एखादं छान भजन लावायचं. भक्ती संगीत म्हणा किंवा बासरी म्हणा तर ते लावायचं. बाहेर पक्ष्यांचे आवाज ऐकता ऐकता मस्त चहा घ्यायचा आणि तिथून मग कामाला सुरुवात करायची. तर सकाळी मग योगा असतो माझा एक 40-50 मिनिट. संध्याकाळी चालणं असतं. आणि हे सगळं करत असताना व्यायामही तितकाच महत्त्वाचा असतो. डाएटही तुमचं तितकंच महत्त्वाचं असतं. आणि झोपही तेवढीच महत्त्वाची असते. तर ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष न करता आपण आपलं काम करत राहायचं. खूप छान. आणि तुम्ही खूप गोष्टी करताय एका वेळेला. मीच आता तुम्हाला प्रश्न विचारते की तुम्ही कसं काय करता ह्या सगळ्या गोष्टी, कशा जमवता. म्हणतात ना की काही गोष्टी इच्छा नसल्या तरी कराव्या लागतात. ते तर आणि काही आवड म्हणून आपण करतो. बरोबर आहे. तर मला तुमच्या सगळ्यांना व्यक्तिमत्वांना भेटायला खरंच मनापासून आवडतं. तुम्हाला भेटले नसते तर एवढं ज्ञान मला कुठून मिळालं. अरे तर म्हणून मी भेटते. खूप छान आहे. आणि ह्याच्यातूनच मी सांगितलं मगाशीच तुम्हाला की मंगेश पाडगावकरांना भेटले होते.
त्यावेळेला त्यांना मी विचारलं होतं की चांगली कविता म्हणजे काय, त्याची व्याख्या काय आहे चांगल्या कवितेची. ते म्हणाले जी कविता वाचल्याबरोबर वाह क्या बात आहे अशी तोंडातून सहज जेव्हा तुमच्यातनं दाद येते ना, ती कविता सगळ्यात उत्तम असते. तर श्रेष्ठ कविता कोणती, तर बहिणाबाईंची कविता सगळ्यात श्रेष्ठ असं म्हणाले होते पाडगावकर. ते त्यांची कविता नाही म्हणाले किंवा हे नाही, बहिणाबाईंचीच कविता सगळ्यात श्रेष्ठ. म्हटलं कशी, ते म्हणाले तू बहिणाबाईंचं पुस्तक घे, प्रत्येक कविता अष्टाक्षरी रचनेमध्ये. हे आश्चर्य आहे म्हटले की कुठलीच कविता 9 अक्षर सुद्धा मिळणार नाही, 6वं सुद्धा मिळणार नाही त्यांच्याकडे, आणि एकही शब्द मागे पुढे होत नाही. ती कविता सगळ्यात श्रेष्ठ आहे. तर हे असं हे कुठल्याच पुस्तकात वाचायला नाही मिळत किंवा कुठल्या शाळेत तुम्हाला ऐकायला नाही मिळत. तर हे जिवंत अनुभवातूनच. की मला असा विचार येतो कधी कधी, जगामध्ये सकारात्मक किती आहे, लोक डिप्रेशनमध्ये का जातात? सकारात्मक हा खूप आहे, खूप सकारात्मक आहे. तेच आता तुम्ही आता विपश्यन केलं तर किती आपल्यामध्ये बदल होतो. आणि हे करायचं सोडून बसतात आत्महत्या करत किंवा काय करत, काय गरज आहे? काही गरज नसते ना. कारण तुम्हाला एक सांगू का की लहान मुलांना जे बाळकडू मिळायला पाहिजे ना, ते आता मिळतच नाही या मोबाईलच्या याच्यामध्ये. तुम्ही लेखक मंडळी बाल साहित्य लिहिता, खूप छान छान पुस्तकं लिहिता मुलांसाठी. तर पालकांनी जबाबदार म्हणून मुलांपर्यंत ही पुस्तकं कशी पोहोचवायला हवीत, आणि मुलांचं आता मोबाईल पासून त्यांना कसं दुर्लक्षित करायला हवं याबद्दल काय सांगा? हां, आता माझ्याच घरामध्ये छोटी नात आहे. तर त्यांनी लहानपणीपासून तिला मोबाईल दिलाच नाही तिच्या हातामध्ये, किंवा ती समोर असताना किंवा ती जवळ असताना ते दोघंही मोबाईल हातात घेणं किंवा मोबाईलवर हे करणं ते टाळतात पहिल्यापासून. त्याच्यामुळे तिला लहानपणीपासून पुस्तकं त्यांनी आणून दिली होती. खूप पुस्तकं आहेत, चित्र काढणं. त्याच्यामुळे तिला इतके पुस्तकं वाचायची सवय झाली ना, कायमचं तिच्या समोर पुस्तक असतं किंवा ड्रॉइंग तरी करत असतं, वाचत असते. आता त्या दिवशी मी एक पुस्तक तिला दिलं तर मला म्हणाली की मी आता मोठ्या गोष्टी वाचते. हो, ती त्या दिवशी रामायणातली गोष्ट सांगत होती. रावणाच्या बहिणीचं नाव तर मी मुद्दाम चुकीचं सांगितलं तिला, हेडंबा. ते आर यू शुअर दादी, म्हणजे तिच्या लक्षात आलं की वेगळंच काहीतरी सर नका. हां 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 म्हटली ते आहे. म्हणजे तुम्ही जसे संस्कार करता ना तसे मुलांवर होतात. आता मुलं हट्ट करतात, त्याच वेळेला ते मुलांना हट्ट किंवा मुलं रडायला लागले की आई धरते आणि मोबाईल त्याच्या हातात देते, ते शांत बसतं. मग त्याला तीच सवय लागते की रडायला लागलं की मोबाईल मिळतो हे त्याला समजलेलं असतं. पण एकदा रडल्यानंतर तुम्ही मोबाईल काही झालं तरी द्यायचा नाही जर ठरवलं तर परत तो ते कधी हट्ट करत नाही. तर मुलांना हट्टीन किंवा आता एकुलती एक मुलं असतात, त्याच्यामुळे ते नको ते लाड करतात. कुठल्याच गोष्टीचं स्ट्रगल करायला देतच नाहीत ते 10वी-12वी पर्यंत. तसं न करता त्यांनाही दाखवलं पाहिजे जग, खरं जग काय आहे, खऱ्या जगाचा चेहरा काय आहे. सगळे लोक आपल्यासारखे नाही जगत, इतर कसे जगतात हे जर लहानपणीपासून त्यांना दाखवलं, अनाथ आश्रमातली मुलं कशी राहतात, ते काय खातात पितात, त्यांच्यातनं हे, तर ते मुलांना ना समजतं तेव्हापासून. आणि दुसरी गोष्ट, आठवड्यातनं 1 दिवस तरी लायब्ररीत मुलांना घेऊन गेलं पाहिजे 3-4 वर्षापासून. तिथे त्यांना पुस्तकं चाळायला दिले पाहिजे. चांगले लेखक, हे पुस्तक कोणाचं, हे पुस्तक आहे यांचं मंगेश पाडगावकरांचं. मंगेश पाडगावकर कसे होते, त्यांनी काय काय लिहिलं, त्यांच्या कविता कुठल्या चांगल्या. आता जर लहानपणीपासून जर हे केलं ना तर मुलांना खूप चांगल्या सवयी लागतात, खूप चांगले संस्कार होतात. आणि चांगली माणसं जर घडवायची असतील किंवा चांगलं समाज जर घडवायचा असेल तर ही पिढी खूप संस्कारित करणं फार गरजेचं आहे आता. हो, वाईट गोष्टी सहज लागतात पण चांगल्या गोष्टी रुजवाव्या लागतात. आणि जे रुजतं ना तेच उगवून येतं. जर रुजलंच नाही तर काय उगवणार. मी सांगितलं ना की मी परमेश्वराचे आभार मानते की ग्रामीण भागामध्ये माझा जन्म झाला आणि त्या संस्कारामध्ये मी लहानाची मोठी झाले, की मला सगळ्या गोष्टी समजल्या. आई वडील काकू काकू सगळे एकत्र होतो आम्ही, चुलत भावंड सगळे एकत्र. त्याच्यामुळे शेअरिंगची सवय झाली, द्यायची घ्यायची सवय झाली, एकमेकांना भावंडावर प्रेम करायची सवय झाली. आणि या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. मी मदर टेरेसाचं आत्मचरित्र वाचलं होतं. त्यावेळेला मदर टेरेसाचं एक वाक्य मला अजूनही आठवतं. ते असं होतं की एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करताना मदतीच्या हाताबरोबर आपलं काळीजही दिलं पाहिजे. तर काळीज देणं खूप गरजेचं आहे. तर सगळं हे जे आहे ना ते पुस्तकात आहे. पुस्तकाशी मैत्री सगळी श्रेष्ठ मैत्री आहे.
पूर्ण व्यक्तिमत्वच घडून जातं पुस्तकाच्या मैत्रिणीकडे. त्याच्यामुळे मुलांवर ना खरं आता खूप दूर चालले तर, आणि वाईटही ह्या गोष्टीचं वाटतं. आम्ही एवढे चांगले पुस्तकं प्रकाशित करतो, एवढा त्यामागे लेखकाचा प्रकाशकांचा खर्च असतो. आम्ही अक्षरशः ही वाचन संस्कृती टिकावी यासाठी खूप झगडतो आहोत सध्या. मी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय विलेपार्लेची कार्यवाह आहे, तर तिथे आम्ही मुलांसाठी एक पुस्तकं ठेवलेली आहेत. एकही मुलगा पुस्तक वाचत नाही किंवा पाहत नाही, ही वस्तुस्थिती आहे आजची. तर ही बदलायला पाहिजे. पालकांनी त्याच्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. पालकांचा पुढाकार महत्त्वाचा आहे, शाळांचा पुढाकार महत्त्वाचा आहे, शिक्षकांचा पुढाकार महत्त्वाचा आहे. तर अनेक शाळांनी आता सुरू केलेले आहेत. आठवड्यातनं 2 दिवस लायब्ररीत मुलांना बसवायचं, त्यांना पुस्तकं वाचायला द्यायचे, काय वाचलं ते त्यांनी लिहायचं आणि त्याच्यावर रिमार्क द्यायचे. हे जर शाळांनी काही केलं किंवा पुढाकार घेतला, शिक्षकांनी घेतला. मी 2रीला असताना मला आठवतंय गोष्टीचं पुस्तक होतं, आणि आम्ही शाळेमध्ये आम्हाला रोज गोष्टीच्या तासाला करून घ्यायचे किंवा सांगायला लावायचे. तर हे संस्कार आता नामशेष होत चाललेले आहेत. आजी आता संस्कार करायला नाही किंवा गोष्टी सांगायला नाही. पण आजचं जर भावविश्व साहित्यिकांनी लेखकांनी जर साहित्यात मांडलं तर मुलं नक्की आवडीने वाचतात. आणि त्यांच्यासाठीच न लिहिताना मी आता अनेक प्रकाशन व्यवसायात असल्यामुळे अनेक लेखकांचं साहित्य माझ्याकडे येतं. तर ते बाल साहित्य आहे की नाही हा प्रश्न मला नेहमी बऱ्याचदा पडतो. कारण मुलांचं जर भावविश्व त्यामध्ये नसेल. आजही तुम्ही आटपाट नगर होतं, तिथे राजा होता, त्याची राण्या होत्या. कुठे आटपाट नगर आणि कुठे राजा आणि कुठे राण्या आहेत. तर चेरीलँड मासिकाचं काम सुरू होतं, त्यावेळेला मला एक मुलाचा छोटा फोन आला आणि तो म्हणाला की तुमचं चेरीलँड खूप छान असतं, मला खूप आवडतं, पण तुम्ही गाड्याची गोष्ट का हो नाही लिहित त्यामध्ये? गाड्यांची, मला गाड्या खूप आवडतात म्हणाला, मग तुम्ही गाड्यांची गोष्ट का नाही लिहित? म्हणून मी बिनभिंतीच्या शाळेमध्ये गाड्यांची गोष्ट लिहिली त्याच्यासाठी आणि त्याला खूप आवडली. त्याच्यानंतर अनेक मुलींचे वगैरे फोन येतात. एक दिवस मुलीचा फोन आला की तुमची कविता आहे ना, ती आईची कविता नाचून सादर केली आणि मला पहिलं बक्षीस मिळालं म्हणाली. तर हे त्यांच्यासाठी तुम्ही लिहा, मुलांचं भावविश्व त्यामध्ये येऊ द्या आणि तेवढ्या सोप्या शब्दात लिहा की प्रत्येकाला पटकन कळेल. टपटप पडते अंगावरती प्राजक्ताची फुले, काय आता म्हणजे किती सुंदर कविता आहे. तर असं हे आपलं इतकं छान साहित्य आपल्याकडे आहे, एवढा साहित्याचा आपल्याकडे साठा आहे, तर ते कधी आपण म्हणजे मुलांना सांगणार आहे? तर प्रत्येक शाळेने काही तासिका वाचनासाठी ठेवल्या पाहिजेत आणि मुलांना पुस्तकं देऊन ते पुस्तकं वाचून काय तुम्ही वाचलं आहे, यामध्ये तुम्हाला काय आवडलं आहे, जर असं तुम्ही 4-5 ओळीमध्ये लिहून घेतलं तर मुले आणि त्याला जर रिमार्क दिले किंवा मार्क्स दिले, मार्क्ससाठी मुलं नक्की करतात, तरी हे नक्कीच मुलं करतील. बाल साहित्यिकांचे चांगले एकनाथ आवाड सर आहेत, सुमन नवलकर आहे, सुरेश सावंत आहेत. तर अशी ही बाल साहित्य खूप चांगलं मुलांसाठी लिहितात. तर त्यांचे साहित्य तुम्ही शाळेत, प्रत्येक शाळेमध्ये ठेवा. आणि विशेष म्हणजे मराठी मीडियम असो, इंग्लिश असो किंवा कुठलंही मीडियम असो, पण मराठीची पुस्तकं वाचायला मुलांना शिकवा, कारण ते खूप गरजेचं आहे. भाषा टिकवणं किंवा मातृभाषेतून मुलं संवाद करणं हे खूप गरजेचं आहे. तुम्ही आतापर्यंत अनेक पुस्तकं प्रकाशित केली आणि लिहिली पण. तर तुमची स्वतःची किती पुस्तकं प्रकाशित आहेत? माझी स्वतःची 20 पुस्तकं प्रकाशित आहेत. संत साहित्य ते बाल साहित्य सगळेच विषय. परंतु आता मी जाणून बुजून भारतीय संस्कृतीवर लिहिते. प्रहारमध्ये माझं सदर चालू आहे आणि सामनामध्येही लिहित होते, पण आता याच्या रिसर्चच्या याच्या संशोधनाच्या कामामुळे मला लिहायला खूप कमी वेळ मिळतो इतर आवांतर. पण भारतीय संस्कृती संस्कारावर मी एक लेख लिहिते, कारण ते फार महत्त्वाचे आहे. गेल्या वेळेला मी बासरीवर लेख लिहिला होता, त्याच्यातून अनेक गोष्टी लोकांना समजल्या. कारण आदिवासी समाजामध्ये ताई जर बीज उगवत असताना बासरी वाजवतात. हां, कारण त्यांचं म्हणणं आहे की जर बासरी वाजवली की ती रोपटे खूप छान तरारून येतात आणि ढोल वाजवला तर ती सुकतात, कोमेजतात. तर बऱ्याच लोकांचे फोन येतात की खूप नवीन तुम्ही त्याच्यातून आपल्याला सांगता, कारण आपण नेहमी म्हणतो की माझी संस्कृती, माझं संचित, माझी परंपरा, पण ते कोणाला किती माहिती आहे?
तर त्या गोष्टी आता मी देण्याचा प्रयत्न करते. त्याच्यावर आता पुस्तकं येईल, म्हणजे भारतीय संस्कृती. आणि दुसरं म्हणजे या संशोधनाबरोबर आणखी एक विषयाचं मी संशोधन करते की मौखिक श्रीगीते. ताई, ते जेव्हा आपण वाचतो ना, तर इतकं छान साहित्य आहे ना, ते इतका गोडवान, इतकं रसरशीत, चैतन्यमय असं ते साहित्य आहे. तर माझी आईच्या, मी सांगितलं मगाशीच की हजारो ओव्या पाठ होत्या आणि ते इतके छान आहेत ना, जे ते नातेसंबंध म्हणा, त्याच्यातून त्यांच्यातनं प्रेम भावना, त्यांचे भाव आविष्कार, त्यांचं सुख दुःख सगळं त्यातनं जात्याशीच शेअर करायच्या. आईच्या ओव्या आहेत का तुमच्याकडे? हो, आहेत. मी केलेलं आहे पुस्तक, त्याच्यावरच आता मी संशोधनात्मकच पुस्तक. आणि आईसारख्या शेकडे सर म्हणून डॉक्टर आहेत, त्यांनी खूप छान गावागावात जाऊन स्त्रियांना भेटून त्यांचं ते साहित्य गोळा केलेलं आहे. तर त्याच्यावर संशोधन करण्याचं आता चालू आहे सध्या. आई इतक्या सुंदर ओव्या म्हणायची. बरं, त्यांच्या गीतामध्ये ना निसर्गही असायचा, पाऊसही असायचा, रामायण असायचं, महाभारत असायचे, सीता असायची, द्रौपदी असायची. हो, आई छान म्हणायची की पड राजा तू पावसा, ओल्या होऊ त्या जमिनी, डोई भाकरीच्या पाट्या, शेता निघाल्या कामिनी. जे एकही शब्दाचं इतकं मीटरमध्ये ते हायकू प्रकार जपानच्या याच्यातून शिरीषताईंनी मराठीत आणला, पण आपल्या ग्रामीण गीतात हजारो वर्षांपासून तो प्रकार आहे. ह्याकडे आपण दुर्लक्ष करताय. कितीही गद्य लिहिले ना ताई, तरी मी हाडाची कवयित्री असं माधवीताई मला नेहमी म्हणतात, तू हाडाची कवयित्री आहे. आणि मला कविता प्रकार प्रचंड आवडतो. 9 कविता संग्रह आहेत. त्यातला आवडीचा जगण्याच्या आरपार आहे. त्याच्यानंतर हुंकार अस्वस्थ जाणीवांचे आहे. तर असे नावही मनसैर भैर मात्र. आता नवीन जो येतोय तो काहूर नावाचा आहे. तर काहूर सगळ्या प्रकारचं काहूर आहे त्यामधलं. तर विचारांचं काहूर आहे, समाजातलं काहूर आहे. तर हे सगळं लिखाण करत असताना तुम्हाला सुचतं कसं? आता मी सकाळी वृत्तपत्र वाचत होते, त्यावेळेला त्या वृत्तपत्रामधली आतली बातमी होती की एक मुख्याध्यापिका, तिने तिच्या नवऱ्याचा खून केला आणि जंगलात टाकला. म्हणजे ज्या ह्या समाजातल्या घटना आहेत ना, त्या खूप कुठेतरी आत टच होतात किंवा स्पर्श करतात. मग त्याच्यावर विचारचक्र सुरू होतं आणि त्याच्यातून मग ते एखादी कथा आकाराला येते. किंवा आता कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा मला असं फोन यायचे की मी एकटी आहे, तर त्याच्यातून हिंदी कविता मैं कहाँ केली हो, ती इतकी सुंदर हिंदी कविता आली. तर असं जे ज्या वेळेला जसं येतं तसं लिहिते. आता याच्यात गॅलरीमध्ये माझ्या त्यावेळेला मोगऱ्याची झाडं होती, तर ते मोगऱ्याचं फूल मी पाणी घालत होते. पाणी घालता घालता ते फूल गळालं खाली, तर त्याच्यावर मोगऱ्याची कविता लिहिली गेली. आता तुम्हाला आता सांगितलं तुळशीचे लग्न लागलं, दुसऱ्या दिवशी विचार आला रुक्मिणीचा, तर ही संवाद कविता लिहिली गेली. तर असे काही प्रसंग असतात, घटना असतात, वेगवेगळे हे असतात, त्याच्यावरून मग ते. तुम्ही एवढी पुस्तकं लिहिलीत, आपल्या मैत्रिणींना एक आवर्जून सांगे हे पुस्तक वाचा, म्हणजे तुम्ही किती थकलात तरी त्यातून तुम्हाला आनंद मिळेल. मना मना दारुगड पुस्तक नक्की वाचा, कारण प्रत्येकीला त्याच्यातून काहीतरी मिळेल, प्रेरणा तर मिळेल, त्यातून सकारात्मक ऊर्जा मिळेल. आणि सकारात्मक ऊर्जा मिळताना आणखी एक गोष्ट होईल की तुमच्या आयुष्यामध्ये कितीही अंधार आला तरी प्रकाशाचा मार्ग तुम्ही नक्की शोधू शकता आणि यातून तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्याला खूप मदत होईल. पुस्तक नक्की वाचा. बुकगंगावर अवेलेबल आहे सध्या. माझे प्रेरणास्रोत हे याच्यातून अनेकांच्या मुलाखती घेतलेल्या, तर फार अतिशय प्रेरक असा प्रवास आहे सगळ्यांचा. कथा जर आवडत असतील तर सोलमेट हा कथासंग्रह वाचा, कारण सोलमेटमध्ये अप्रतिम अशा कथा आहेत. प्रत्येक कथेचा आत्मा हा प्रेम आहे आणि प्रत्येक कथेमधून खूप काही वेगळं वास्तव सांगितलेलं आहे. ग्रामीण कथा आहेत त्यामध्ये आणि शहरी भागातल्याही आहेत. गेले 50 वर्षाचा स्पेस आहे ते या कथेमधून मी सांगितलेले आहे. लहान मुलांसाठी भिंतीची शाळा आहे, चांदन बाग आहे, इटुकले पिटुकले आहे. ही पुस्तकं मुलांना नक्की द्या, वाचायला लावा. तुम्हाला संत साहित्याची आवड असेल तर संत चैतन्याचा मेळा तुम्हीही वाचला आहे, खूप चांगली पुस्तकं आहेत, नक्की वाचा आणि मला कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद. खूपच छान प्रवास आहे तुमचा खरंच. एका खेड्यापासून आता इथे मुंबईमध्ये 25 वर्ष आणि साहित्य क्षेत्रामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं खरंच सोपी गोष्ट नाही आहे मंडळी. तुम्हाला लताताईंचा प्रवास कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहा आणि आपण त्यांना आपल्या कमेंटमधून त्यांना प्रेरणा देऊया.
पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.